रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला संतांची जात कोणती असते, ते कशाला जात समजतात आणि आपल्या जातीचे कोण आहे त्याविषयी ते आपलं मत कसं प्रगट करतात. कारण आत्ता जे सध्या चालू आहे ते सगळं जातीय आधारावर चालू आहे. जात काय समाजातून जात नाही. आणि जात हा असा एक प्रकार आहे की तो काल्पनिक आहे आणि मानव निर्मित आहे. ईश्वर निर्मित जात नाही आहे. ती फक्त मानवता एक कळावं म्हणून एक मानवताची एक जात आहे. मानवता किंवा मानलं तर स्त्री आणि पुरुष असे दोनच फक्त भेद होऊ शकतात आणि तेही व्यवहारासाठी होऊ शकतात. तेव्हा जातीचं जे आहे पण फार फार विषारी प्रकरण आणि ते वाढतच चाललेलं आहे. तेव्हा त्या काळी तुकाराम महाराज आणि सगळे संत जातीसंबंधी काय म्हणतात आणि कशाला जात म्हणावं, कोणाला जात म्हणून आपल्याजवळ करावं, अगदी चांगले विचार संतांनी मांडलेले आहेत. ऐका तुकाराम महाराजांचा विचार. महाराज म्हणतात, माझे ये जातीचे मज भेटो कोणी. आपल्या जातीचं भेटलं की बरं वाटतं. पण तुकाराम महाराजांची जी जात आहे ती मोरे आंबेले किंवा आणखीन काय असे कुळातून किंवा त्याचा जन्म झाला की तीच जात, ब्राह्मणाच्या कुळात जन्म झाला की ब्राह्मण हीच जात, अशी त्यांची जात नाही आहे. तुकाराम महाराजांचा वेगळा विचार आहे. ऐका तो. माझे जातीचे मज भेटो कोणी. आवडीची धनी फेडावया फेडावया. आवडे जा हरे अंतरापासोनी. महाराज म्हणतात, माझ्या जातीचे मला कोणीतरी भेटावेत. मग कोणती जात आहे त्यांची? तर त्यांची जात आहे आवडे जा हरे अंतरापासोनी. ज्याला मनापासून हरी आवडतो तो आमच्या जातीचा. म्हणजे तो आणि आमचा स्वभाव एक झाला. स्वभाव हीच खरी जात आहे. म्हणजे अंतरीची जात. स्वभावसुद्धा माणसाला वेगळा दाखवता येतो बाहेर आणि आत मात्र वेगळं असू शकतं. पण महाराज म्हणतात, आवडे जा हरे अंतरापासोनी. ऐसी याचे मनी आर्त माझे आर्त माझे. मला तशा माणसाची फार ओढ लागलेली आहे. आर्त, आर्तता म्हणजे ओढ. ओढ अशी लागली की मग त्याची धरसोड होत नाही. अशा प्रकारची ओढ कोणाची आहे महाराजांची? तर ज्याला हरी मनापासून आवडतो, अंतरापासून आवडतो. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अशा माणसासाठी तया लागी जीव होतो कासावीस. तो कधी भेटेल असं वाटतं. लवकर भेटला नाही तर जीव कासावीस होतो. पाहातील वास नयन हे नयन हे. त्याची वाट पाहतात माझे डोळे की कधी मला भेटेल, कधी मला दिसेल. सोफळ हा जन्म होईल तेथोनी. ते भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर माझा जन्म सुफळ होईल, सफळ होईल. म्हणजे सुफळ, चांगलं फळ येईल माझ्या जन्माला. देता लिंगण वैष्णवासे वैष्णवाजे. त्यांना मी कडकडून आलिंगन देईल आणि त्यांना वैष्णवांना आलिंगन दिल्यानंतर माझा जन्म सफळ झाला असं मला वाटेल. तो का म्हणे तोचे सुदीन सोहळा. तोच माझा सुदीन आहे, चांगला दिवस आहे. सोहळा तोच माझा आहे, तो सोहळ्याचा दिवस आहे.
आपण जसं जन्माचा सोहळा करतो, जन्माचा वाढदिवस करतो, नाना प्रकारचे वाढदिवस करतो ना, महाराज म्हणतात की तो असा ज्याला हरी अंतरापासून आवडतो तो एकदा भेटला की मला त्याचा आनंद होतो आणि तोच माझा सुदीन आहे, तोच माझा सोहळा आहे. गाऊ या गोपाळा धनी बरे धने बरे. आणि तो जो वैष्णव आहे त्याला त्याचं गायन करणं, त्या संतांच्याबद्दल बोलणं आणि त्यांच्याबरोबर गोपाळाचं गायन करणं म्हणजे भगवंताचं गुणगान करणं, भजन करणं, असं मला खूप आवडेल. असा या अभंगाचा धावता भावार्थ आहे. म्हणजे ज्याला हरी आवडतो तो आमच्या जातीचा असा मुख्य सिद्धांत आहे. त्याच्या भेटीने मला खूप खूप आनंद होईल, माझं जन्माचं साफल्य होईल, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तोच माझा सुदीन आणि सोहळा आहे त्यांच्या भेटीमुळे. असाच एक दुसरा अभंग आहे महाराजांचा. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण, सखे संत जन भेटतेल, आमोप जोडल्या सुखाचे या राशी, पार या भाग्यासी नाही लेखा. अशा अमोप सुखाच्या राशी मला जोडतील. दिवाळी दसरा तोच आमचा सण आहे. मला सखे संतजन भेटतील, वैष्णव भेटतील आणि तेच खरे माझ्या जातीचे आहेत आणि जातिवंत आहेत. भगवंत त्यांना आवडतो आणि मला आवडतो. याच्यामध्ये गुणमेलन कोष्टक बरोबर बसतं आहे. अशा या अभंगाचा भावार्थ आहे. सज्जन हो, आपणाला हे अंतःकरणापासून हरी आवडावा म्हणजे आपल्या संतांची एक जात असली पाहिजे. संत म्हणजे एक जात. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.